नमस्कार मित्रांनो, आता पुढची कंपनी रत्नमणी मेटल्स. ओके, उत्तम कंपनी आहे, पाईप बनवणारी कंपनी आहे. ओके, गेली 15 वर्ष ते 20 वर्षे ऑपरेशनमध्ये आहे आणि हीट एक्सचेंजरचे पाईप्स बनवते. ओके, नॉर्मल पाईप्स बनवते, स्टेनलेस स्टील, कार्बन स्टील. ओके, आणि बेसिकली जे दुबई किंवा कतार या एरियामध्ये, सौदी अरेबिया इकडे 38% सेल्स जातो. ह्याचा मोस्टली एक्सपोर्ट आहे ह्यांचा. ओके, युरोपला 24% ह्यांचे पाईप्स जातात, आफ्रिकेला 16%, अमेरिकेला 7%. वी आर सेलिंग पाईप्स टू अमेरिका, कॅन यू इमॅजिन. आणि रेस्ट ऑफ द वर्ल्डला 8%. त्यामुळे टिपिकली याचा जवळ 90% एक्सपोर्टची कमाई ह्याची आणि अमेरिकेची फक्त 7% आहे. त्यामुळे हे 7% अमेरिकेचा पोर्शन कधी पण ते UAE किंवा युरोपला डायव्हर्ट करू शकतात. ओके, आणि ह्याचा ग्रोथ रेट उत्तम आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ह्याचा सेल्स 2000 कोटीवरून 5000 कोटी झालेला आहे. आणि इबिटा म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट, डिप्रिसिएशन अँड टॅक्स. ओके, इबिटा काय इम्पॉर्टंट आहे तर इबिटा इज अ कोअर बिझनेस प्रॉफिट. ओके, तर ते 440 कोटीवरनं 900 कोटीला गेलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इबिटानंतर मग तर इंटरेस्ट येतं, डिप्रिसिएशन येतं, टॅक्स येतो. ओके, तुमचा बिझनेस झाला तर मग इंटरेस्ट, डिप्रिसिएशन, टॅक्स. ओके, इंटरेस्ट तर आधीच जातं म्हणा, पण डिप्रिसिएशन टॅक्स हा त्याच्यानंतर जातो. काहीच मिळालं नाही तर देर इज नो डिप्रिसिएशन, देर इज नो टॅक्स. ओके, पण तुम्हाला काहीच जर कोअर बिझनेसमधून मिळालं नाही तर इंटरेस्ट मात्र नक्कीच जातं. तर ही कंपनी डेट फ्री आहे का? तर हो, डेट फ्री कंपनी आहे. कॅश फ्लो पण उत्तम आहे. कॅश ह्या कंपनीला 341 कोटीवरनं 2021ला होता तो आता 700 कोटी प्रॉफिट आहे, कॅश प्रॉफिट. ओके, म्हणजे शो मी द रोकडा. ते कॅश प्रॉफिट उत्तम आहे. फेस व्हॅल्यू 2 आहे, PE 29 आहे, म्हणजे रिजनेबल आहे. ओके, फेस बुक व्हॅल्यू 520 आहे. ओके, ऑपरेशन कॉस्ट 536 कोटी आहे आणि ॲसेट्स आर डबल इन 5 इयर्स. ॲसेट्स खूप डबल झालेले म्हणजे एक्सपान्शन मोडमध्ये आहे कंपनी, त्याच प्रमाणात प्रॉफिट पण वाढलेले आहेत. ओके, आणि प्रमोटरकडे 60% आहे, हे उत्तम असतं. प्रमोटरकडे मॅक्सिमम जर स्टेक असेल 60 ते 75%, तर उत्तम आहे. त्याचं फोकस कंपनीकडे चांगला राहतो. FIIने 11% घेतलेले आहेत, DIIने 20% घेतले आहेत, पब्लिककडे 10% आहेत. ओके, ROC 22% आहे आणि गेल्या वर्षी तो 28% होता. ROC आत्ता थोडा कमी झाला आहे, पण ठीक आहे. यावर्षीचा सगळ्याच कंपन्यांना थोडा इश्यू आहे. सिटी गॅस, प्लंबिंग, वॉटर सप्लाय, पायलिंग, ओके, कूलिंग वॉटर सिस्टम, सबमर्ज, आर्क वेल्डिंग, स्टील वगैरे वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या कंपनी पाईप बनवते. आणि ह्या कंपनीचा शेअर पीक 3800वरनं आता 2200 किंवा 2300ला आहे. तुम्ही टेक्निकल चार्ट बघा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घेऊ शकता. पण हा कोअर DNA उत्तम असलेला शेअर आहे. आणि ऑब्वियसली मेकॅनिकल गोष्टी हे लोक बनवतात आणि सौदी अरेबिया किंवा UAE आणि सगळ्या ऑलमोस्ट वर्ल्डला हे सप्लाय करतात. जसं डॉलर वाढेल म्हणजे रुपया वीक होईल तसं यांची प्रॉफिटेबिलिटी पण ऑटोमॅटिकली वाढते. हा त्यांना काय म्हणायचं टेलविंड आहे. त्याच्यामुळे या कंपनीकडे तुम्ही बघा, टेक्निकल चार्ट बघा, तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा आणि त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. थँक्यू सो मच.